कुत्र्याला माणूस चावला, माणूस चावला, आजकाल कोणाला पण चावतोय तो. हेअर कटिंगचे भाव वाढल्यामुळे सर्व टकल्यांचे आंदोलन. टकल्यांचे आंदोलन अर्धवटराव बोलला का काय? तो कसं बोले? मला बाल झाला, मी बी येणारच आहे. पाचीच सबूत नाही. खरंच बोलला का काय अर्धवटराव? मी बोलले. आवडे तू मला वाटलं माझा अर्धवटराव बोलला का काय? लक्षात तुझा यो अर्धवटराव कसा बोलतोय मला जरा दाखव. आवडे इथे नको, आज चल की. नको बाबा. का ग? तुझी आई राग भरती. हो साहेब, काय झालं हो? लक्षाला फोन आला हो. लावा लावा. तिला मी गाण्याला आवडत नाही. अगं माझी आई आई कुठे करा? ती गेली पापड लाटायला. चला अगं बाहेर राहलं तर माझं भांड फुटल ना. बस बस बस. दाखव. काय? अरे तुझा भावला कसा बोलतोय ते. पण त्या आधी मला वचन दे. कसलं? संध्याकाळी आमरस भेटायचं. बघ मग माझा भावला कसा बोलतो ते पण नंतर बघू. म्हणजे मी तुमचा खोटा नवरा आणि तुम्ही माझी खोटी बायको. आपल्या दोघांचं खरं लग्न होणार आणि आपलं लग्न झाल्यावर तुम्हाला खरी इस्टेट मिळणार आणि तुम्हाला इस्टेट मिळाल्यावर तुम्ही आमच्या टिंबटिंबवर लाथ मारून घराच्या बाहेर म्हणजे आधी मी कोंढाण्याला जाणार, आपला मुंबईला जाणार, या बावल्यांचे खेळ करणार आणि रगड पैसा कमवणार आणि मग लक्षात आएगी बारात, रंगीली होगी रात, मगन मैना. मी लक्ष्मीला करणार नाही, मी तो अरे मी माझं स्वतःचं नाव विसरलो. मी अजय पवार. अजय पवार. तुम्ही उभे का? बसा ना. तुम्ही माझं नाव तुम्ही बसा का? तेच म्हणते तुम्ही लक्ष्मीकांत बेले काकू म्हणून मिळाली काय? काकू तुला बरोबर बहुत बहुत शुक्रिया अल्ताफ भाई, विदुला ताई और जावेद पटेल साहब और जिन्होंने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है, सभी का मैं आभार व्यक्त करता हूँ. और आज जे मराठी सांगतो, जे काही आज कार्यक्रम ठेवलेला आहे खरंच एक बांधिलकी जपणूक कशाला म्हणतात हे आपल्याला आज पाहायला भेटते. म्हणतो आपण कलाकार काय असतो? कलाकार हा जगातला सर्वात मोठा, माझ्या मते बरं, सर्वात मोठा देवाचा आशीर्वाद असलेला एक भाव असतो. कारण कलाकाराला किती ताकद आहे. आपल्याला किती दुःख असो, आपण किती आनंद असो, पण कलाकार जर दुःखी होऊन तुम्हाला काही सांगत असेल तर तुमच्या मनामध्ये नक्कीच कलाकाराची दुःखाची जाण उमटून येते. आपण अक्षरशः थिएटरमध्ये बसल्यानंतर माहित असतं की फक्त आपण नाटक बघत आहोत किंवा त्यांनी बनवलेले सीन क्रिएट केलेला आहे तरी मनाला लागून जातो. तो कलाकार असतो. आपल्याला दुःख वेदना असतात पण आपण एखादा कॉमेडी किंवा मनोरंजन काही पाहायला गेलो तर तो आपल्याला हसवतो. दुःखामध्ये हसवणार हा फक्त कलाकारच असतो. आणि आज कलाकार काय असतो त्याचं नवीन उदाहरण सगळे गायक इथे आलेले आहेत. भरपूर आपण सर्वजण चाहते रसिक आलेलो आहोत आणि कलाकार असून तुम्ही एक दाखवत आहात की आम्ही कलाकार फक्त हसवणं रडवणं नाही तर आमच्यामध्ये माणुसकी जपण्याची ताकद पण आहे. तुम्ही तर दाखवली. खरंच मला फार छान वाटतंय की आपण कलाकार असून एकमेकांना कसे मदत करू शकतो आपण इथे दाखवतोय. आज सगळीकडे फक्त पाय ओढण्याचं काम चालू आहे. एकमेकांना मदत करण्याचं कुणालाही भान राहिलेलं नाहीये. पण आपण सगळे कलाकारच आहोत जे पुन्हा एकत्र येऊन आज रुद्रासाठी आपण मेहनत करतोय. कारण रुद्र हा कोणी परका नाही तर आपल्या घरातला कुटुंबातील सदस्य आहे म्हणून तुम्ही सर्व इथं बसलेले आहात. मित्रांनो, तुम्ही जे सर्व इथं आलेले आहेत सगळ्या माझ्या रसिक मायबापांना, सर्व माझ्या कलावंतांना एकच माझी विनंती आहे, रुद्रासाठी जेवढं होईल तेवढं प्रयत्न आपण नक्की करणार आणि करतच राहू. आणि हा रुद्राला आमचा एक शब्द आहे की नक्कीच रुद्रा
मागच्या कार्यक्रमातही ते कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमातही जावेद भाई आणि अल्ताफभाईचा प्रोग्राम आलेले होते. विदुलाताई तर कंटिन्यू त्या कार्यक्रमासाठी झटत आहे आणि विदुलाताई सोबत सगळे भाऊ आपले जे आहेत तेही मेहनत करत आहेत. तर त्यावेळेस त्यांनी जावेद भाईने सांगितलं आणि अल्ताफभाईने सांगितलं की रुद्राच्या सोबत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आहोत आणि ते शब्दाला टिकले, यासाठी अल्ताफभाईसाठी पण एक शब्द टाळ्या झाल्या पाहिजे. कारण लोक बोलता बोलता सहज बोलून जातात, आपण बोलून घेऊ, आपण करू, पण बोलल्यानंतर शब्दाला जागणारे असे कलावंतही आपल्यामध्ये आहेत. त्याबद्दल धन्यवाद आणि आपण आजपर्यंत जे मला प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि मित्रांनो, फक्त आज कार्यक्रम पाहून आपल्याला घरी जायचं नाहीये, तर रुद्रासाठी आपण जे इथं आज जमलेलो आहोत सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. पण घरी गेल्यानंतर आपण सगळ्यांनी रुद्राची लिंक जी आहे ती पाठवली जाईल. आणि अल्ताफभाई सगळे जे आलेले आहेत, अल्ताफभाई सगळ्यांचा मला असं वाटतं की सगळ्यांचा एक ग्रुप असावा आणि या ग्रुपमध्ये लिंक जर शेअर झाली तर यांनीही पुढे ती लिंक शेअर करावी, जेणेकरून आपलं रुद्रासाठी अजून फंड जमा होईल. त्यासाठी पुन्हा एकदा मी विनंती करतो की नक्कीच रुद्र हा आपल्या घरातला भाऊ आहे आणि त्याच्यासाठी एकदा मदतीचा हात. थँक्यू. लक्षावर आपलं प्रेम कायम असू द्या. थँक्यू.